हिवाळ्यामध्ये मस्त अशी ताजी, कवळी, लुसलुशीत अशी ही हिरवीगार कोथिंबीर आपल्याला ढिगाने बाजारामध्ये विकायला मिळते. या कोथिंबीरीपासून आपण कोथिंबीर वडी किंवा इतरही काही पदार्थ तयार करतो. पण आज आपण बाकरवडीच्या सारणाचे मस्त असे काही मसाले आणि भरपूर अशी कोथिंबीर वापरून हा बाकर तयार केलेला आहे. चटपटीत चवीचे हे बाकर पराठे खायला अप्रतिम लागतात, कारण बाकरवडी ही सगळ्यांनाच आवडते. पण तळलेला पदार्थ आपण काही पोटभर खाऊ शकत नाही. पण आज आपण असा हा बाकरवडीच्या चवीचाच बाकर पराठा तयार करणार आहोत, की जे पोटभरीचं सुद्धा आहे, खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं आणि बाकरवडी खाल्ल्याचा आनंद सुद्धा मिळतो. तर आजचे हे पराठे आपण जरा सुद्धा पाण्याचा वापर न करता तयार केलेले असल्यामुळे भरपूर असं सारण भरून आठवडाभर टिकणारे हे बाकर पराठे आहेत. तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता, मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे बाकर पराठे तयार करू शकता. अतिशय मस्त खुसखुशीत आणि खमंग हे बाकर पराठे बनवून तयार होतात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण पराठ्यांची कणिक भिजवून घेणार आहोत. त्याकरता इथे मी 1 कप ही गव्हाची कणिक घेतलेली आहे. हलकासा दाब देऊन भरून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये खमंगपणा आणि खुसखुशीतपणासाठी 1 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं. यामध्ये जर तुम्हाला अगदी अर्धा चमचा ओवा घालायचा असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी इथे घातलेला नाहीये. आणि 1 टेबलस्पून इतकं साधं तेल घातलेलं आहे, की जेणेकरून मस्त असे आपले खुसखुशीत पराठे तयार होतील. हे तेल सगळ्या पिठाला असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे ना पराठे अतिशय खुसखुशीत होतात. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि किंचित घट्टसर कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे. जशी आपण चपातीसाठी किंवा पोळीसाठी कणिक भिजवतो ना, त्यापेक्षा किंचित घट्टसर ही कणिक मी अशी भिजवून घेतलेली आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं तरी आपण ही कणिक मुरण्यासाठी अशीच बाजूला ठेवूया. तोवर आतला बाकर तयार करणार आहोत. इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे इतकं धने घालायचे आहेत, 1 चमचा बडीशेप घातलेली आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि पाव इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आल्याचा स्वाद फार जास्त चांगला लागत नाही, त्यामुळे अगदी थोडंसं आलं घालायचं आणि हे चांगलं असं एकदा परतून घ्यायचं आहे. मस्त असा धने, जिरे, बडीशेप याचा खमंगपणा आपल्याला या पराठ्यामध्ये हवा आहे. त्यामुळे हे असं चांगलं हलकंसं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे थोडंसं असं भाजत आलं आणि याचा छान सुवास दरवळायला लागला, की मग यामध्ये आपल्याला 3 चमचे इतकी पांढरे तीळ आणि 1 चमचा खसखस घालून घ्यायची आहे, कारण खसखस आणि तीळ भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. आता तीळ सुद्धा मस्त असे चटचट उडेपर्यंत आणि असा तडतड आवाज येईपर्यंत आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. तिळाने छान असं खमंग आपलं सारण तयार होतं. आता हे चांगलं असं परतून झालेलं आहे. हे आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवूया, की जेणेकरून ते थंड होईल. आणि त्यानंतर त्याच पॅन मध्ये आपण 1 वाटीभर इतकं किसलेलं सुकं खोबरं वापरणार आहोत. आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये सारा 5 ते 6 पराठे आरामात बनवून तयार होतात. खोबरं सुद्धा आपल्याला मस्त असं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बाकरवडीच्या सारणाचे आपण हे पराठे तयार करत आहोत, कारण बाकरवडी खाण्यापेक्षा हे पराठे पोटभरीचे सुद्धा आहेत आणि खमंग सुद्धा लागतात. आता हा खोबरं सुद्धा मी असं काढून घेतलेलं आहे. पूर्णतः दोन्ही मिश्रण थंड झाले की मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे. आता इथे खोबरं सुद्धा या मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत. बरोबरीने चवीपुरतं मीठ घालायचं आहे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. बरोबरीने हा छोटा चमचा आहे म्हणून 2 चमचे मी पिठी साखर इथे घातलेली आहे, किंवा साधी साखर वापरली तरीही चालेल. आणि जर तुमच्या घरामध्ये कोणती अशी शेव असेल तर ती सुद्धा घालायची, कारण बाकरवडीमध्ये तुम्हाला लक्षात आलंच असेल की त्यामध्ये शेव घालतात. याच्याने अतिशय छान चव येते. हा आपला बाकर बनवून तयार झालेला आहे. पण यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. तर इथे मी मस्त अशी गावरान ताजी लुसलुशीत कोथिंबीर स्वच्छ धुवून, निथळून आणि सुकवून घेतलेली आहे.
तर ही कोथिंबीर आपण अगदी बारीक अशी चिरून मग ती या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. जरी नुसती अशीच घातली ना तर काड्या व्यवस्थित वाटल्या जात नाहीत, त्यामुळे थोडीशी ओबडधोबड बारीक चिरून घालायची आहे. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये मिक्सरला जर फिरवायची नसेल कोथिंबीर तर अगदी बारीक चिरून ही सुद्धा यामध्ये घातलीत तरीही चालेल. आणि जर डब्यासाठी सकाळी घाई गडबडीत हे सारण करायला नको असेल तर आदल्या दिवशीच तुम्ही हे असं सारण बनवून तयार करू शकता की जेणेकरून सकाळी सकाळी झटकेपट आपले भाकर पराठे बनवून तयार होतील. आता यामध्ये ही अशी भरपूर कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मिक्सरला आपण ही हलकीशी अशी फिरवून घेऊ. म्हणजे काय होतं, तो कोथिंबीरीच्या काड्या सुद्धा लाटताना आधीमध्ये येत नाहीत आणि एकसारखी कोथिंबीर मस्त यामध्ये मिसळल्यामुळे छान असा कोथिंबीरीचा स्वाद येतो आणि पराठे सुद्धा आपल्याला मस्त एकसारखे लाटता येतात. आता आपण बाकरवडीच्या या सारणाचे पराठे तयार करून घेणार आहोत. आता हे पीठ जे आहे आपलं ते साधारण 10 मिनिटं असं छान मुरलं आहे. आता याच्या लाट्या तयार करून घेऊया. 1 कप जर आपण पीठ घेतलं ना साधारण 5 ते 6 मध्यम आकाराचे आपले पराठे बनवून तयार होतात. त्यामुळे या लाट्या वगैरे आधीच अशा करून ठेवायच्या म्हणजे भराभर आपल्याला पराठे लाटता येतात. या लाट्या कोरड्या पडायला नको म्हणून या लगेच झाकून ठेवायच्या. 1 लाटी आपण यातली घेतलेली आहे. आपला हा बाकर सुद्धा तयार झालेला आहे. आता आपण लगेच याचे पराठे लाटूया. गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये ही लाटी घोळवून घ्यायची आहे आणि याचा असा वाटीसारखा आकार करून घ्यायचा. आपण नेहमीचे जसे आलू पराठे किंवा पुरणपोळीचं जसं सारण भरतो ना त्या पद्धतीच हे सारण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे. भरपूर प्रमाणात असं हे सारण भरायचं म्हणजे चवीला हा भाकर पराठा अतिशय छान लागतो. कोणताही पराठा किंवा पुरणपोळी काहीही जेव्हा बनवत असतो ना तेव्हा सारण मात्र भरभरून भरायचं की जेणेकरून तो पराठा किंवा पुरणपोळी चवीला अतिशय छान लागते. बघा मी असं गच्च सारण भरून घेतलेलं आहे की जेणेकरून पराठा अतिशय छान लागावा. यामध्ये बघा आपण जरा सुद्धा कुठेही पाण्याचा वापर केला नाहीये, त्यामुळे हे पराठे आठवडाभर सुद्धा आरामात टिकतात. आता हे असं बंद करून घेतलं, वरचं जास्तीची कणिक काढून घेतली आणि हा पराठ्याची ही लाटी अशी चांगली दाबून घ्यायची आहे म्हणजे कडेपर्यंत आधी सुरुवातीला सारण पोहोचतं. बघा अगदी मस्त हे असं दाबून घ्यायचं आहे. कडा म्हणजे कडक होत नाहीत आणि अगदी कडेपर्यंत सारण पोहोचलं जातं. आता थोडंसं गव्हाची कोरडी कणिक लावून घ्यायची आहे आणि आपण जसा नेहमी पराठा लाटतो तसाच लाटून घ्यायचा. आतलं सारण कोरडं असल्यामुळे कडेपर्यंत ते अगदी सहजपणे पोचतं आणि मस्त असा बघा कडेपर्यंत याच्या सारण पसरलेला आपला हा भाकर पराठा बनवून तयार झालेला आहे. आता हा असा इतका मी लाटून घेतला. लगेच आपण शेकवून घेणार आहोत. शेकवण्यासाठी तवा सुद्धा गरम केलेला आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे पराठे चांगले असे खरपूस शेकून घ्यायचे आहेत. जर तुम्ही प्रवासासाठी हे पराठे बनवून घेणार असाल ना तर मात्र चांगले असे खरपूस शेकवायचे म्हणजे ते खूप जास्त दिवस टिकतात. व्यवस्थित शेकवले ना की खमंग सुद्धा लागतात आणि प्रवासामध्ये जास्त दिवस सुद्धा टिकतात. आता बघा हा पराठा आपला मस्त असा फुगायला लागलेला आहे. असं दोन्ही बाजूने छान असं तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते लावून हा पराठा शेकवून घ्यायचा आहे. बघा या पराठ्याला मी तुम्हाला फोडून दाखवते की अगदी कडेपर्यंत याच्या हा सारण असं पसरलेलं आहे. बघा अगदी काठोकाठ सारण पसरलेलं म्हणतो ना अगदी तसं तयार झालेलं आहे. यामध्ये आपण भरपूर प्रमाणात खोबरं, तीळ, खसखस याचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं आमचूर पावडर, साखर, काही गरम मसाले याचा वापर केला असल्यामुळे ना हे पराठे खायला अतिशय मस्त असे खमंग लागतात. हलकासा आंबट, तिखट, गोड असा हा पराठा चटपटीत चवीचा लागतो. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे हे भाकर पराठे तयार झाले आहेत. भाकरवडी तर आपल्या सगळ्यांनाच आवडते कारण त्याचं सारणच इतकं छान असतं ना की चटपटीत चवीची, आंबट, तिखट, हलकीशी गोड असणारी ही भाकरवडी खाणं काही पोटभर शक्य नाही कारण तळलेला पदार्थ आपण काही असा पोटभरीचा खाऊ शकत नाही. पण जर तुम्ही या पद्धतीचे हे भाकरवडीच्या सारणाचे मस्त असे गुपगुपीत जर पराठे बनवले ना तर पोटभरीचे सुद्धा होतात, खूप जास्त तेलकट खाल्ल्याचं सुद्धा वाटत नाही. असे हे भाकर पराठे खाण्यासाठी खरं तर चटणी किंवा कशाचीही गरज लागत नाही.
पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दही, चटणी किंवा लोणचं कशाबरोबरही हे पराठे खाऊ शकता. तुम्हाला मुलांना जर टिफिनमध्ये द्यायचे असेल किंवा प्रवासासाठी द्यायचे असतील तर हे असे मस्त गुबगुबीत सारण भरलेले भाकर पराठे एकदा तरी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.